नमस्कार मित्रांनो, मराठी टी व्ही चॅनल लावले की बातम्या फक्त एकाच प्रकारच्या दिसतात. महाराष्ट्रात आणि कदाचित देशात इतरत्र, पण मुख्यतः महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातही मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात वगैरे भीषण इंधन टंचाई आहे. लोक पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत. पेट्रोल आणि खास करून डिझेल मिळत नाही आहे. शेतकऱ्यांकडे 7/12ची मागणी केली जाते डिझेल घेण्यासाठी, कारण भीती आहे की ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरायला म्हणून जायचं आणि डिझेल घेऊन ते काळा बाजारात विकायचं किंवा त्याचा साठा करून ठेवायचा. आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं आहे. त्याच्यामध्ये आपले अनेक आघाडीचे पत्रकारही अशा प्रकारचं वातावरण करण्यात पुढे आहेत. आणि खास करून जिथे शेती असते तिथे शेतीचं सगळं गणित पाऊस पडण्यावर आणि पाऊस पडण्याच्या आधी शेतीचं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाशी जोडलं असल्यामुळे त्यावेळेला ट्रॅक्टरसाठी पुरेसं डिझेल असावं या भावनेने लोक जेवढा साठा करता येईल तेवढा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्यासाठी जमिनीची चाचपणी करत आहेत. म्हणजे सगळा खेळ असा आहे की साधारणतः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात काहीतरी मोठं राजकीय एक षडयंत्र घडवून आणायचं. याच्यामध्ये पावसाला होऊ शकणारा उशीर, कारण यावर्षी एल निनो प्रभावित झालेलं आहे आणि त्यामुळे एकूणच यावर्षी कमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. आणि त्यामुळे खास करून मराठवाडा विदर्भ या दोन्ही भागामध्ये जिथे अनेकदा आवर्षणाचा सामना करावा लागतो किंवा गारपीट होते, त्याच्यामध्ये नुकसान होतं. कधी अतिवृष्टी पावसाळ्याच्या शेवटी किंवा वगैरे होते. आणि या सगळ्यातनं शेती कशा प्रकारे फायद्याची ठरणार याची चिंता शेतकऱ्यांच्या मनात असते. आणि त्याच्यात समजा जर इंधन वेळेवर मिळालं नाही, डिझेल पुरेसं नसलं, खतं पुरेशी मिळाली नाही तर काय करणार या विचाराने. आणि शेतकरी असं एकूणच शेतकऱ्याचा स्वभाव असतो की जो आपल्याकडे भावनेच्या भरात किंवा अनेकदा निर्णय घेताना भावनेच्या आधारे निर्णय घेतो. कुठलं पिकाची लागवड करायची, कुठे विकायचं, काय करायचं हे निर्णय शास्त्रोक्त पद्धतीने न घेता भावनिक होऊन निर्णय घेतले जातात. आणि याचा फायदा ज्यांना घ्यायचा असतो त्यांच्यासाठी, म्हणजे त्याच्यावर आपली भाकरी ज्यांना भाजायची असते त्यांच्यासाठी अशा प्रकारचा हंगाम ही सुवर्ण संधी असते. आणि त्याच्यामुळे एका प्रकारे राज्य सरकारसाठी एक सापळा लावला जातोय की काय अशी भीती वाटत आहे. अर्थात याच्यात आपल्या हातात खूप कमी गोष्टी आहेत. पुन्हा एकदा सांगतो, जगात खनिज तेलाचा पूर आलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर खनिज तेल जगात सापडत आहे. परंतु सापडलेलं खनिज तेल तिथे विहिरी बांधणं म्हणजे साठा असणं आणि तिथे तेल विहिरी बांधल्यावर बंदर बांधणं, बंदरात त्या बोटींमध्ये ते शिप म्हणजे ते क्रूड ऑइल लोड करणं, मग त्या बोटी जिथे तेलशुद्धीकरण प्रकल्प आहेत तिथे येणं, या सगळ्या गोष्टी 8-15 दिवसात किंवा 3-6 महिन्यात होत नाहीत. आणि त्यामुळे पुढच्या जर 3 वर्षाचं 5 वर्षाचं जर आउटलुक तुम्ही बघाल तर तेलाच्या किमती माझ्या अंदाजानुसार $60 वरती, $60-70 वरती जाऊ नयेत. चीनसारख्या देशांनी प्रचंड मोठी आघाडी उघडलेली आहे की पेट्रोल डिझेलवरच्या गाड्याच हद्दपार करून जवळपास सगळ्याच्या सगळ्या गाड्या बॅटरीवर चालणाऱ्या तयार केल्या. तर हा प्रयत्न सुरू आहे. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये आपण अडकलेलो अशासाठी आहोत कारण आपल्याला पुढच्या 15 दिवसाची किंवा महिन्याभराची फिकीर आहे. कारण महिन्याभरात जर गोष्टी सुरळीत झाल्या नाहीत, महिनाभर जर पेट्रोल डिझेलचे भाव असेच वाढत राहिले, महिनाभरात जर खतं भारतात आली नाहीत, महिनाभरात जर ट्रॅक्टर चालले नाहीत, तर हा शेतीचा हंगाम वाया जाणार की काय अशी भीती मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला
उद्या काय जेवायचं याची भ्रांत असते. त्याला 3 महिन्यांनी तू पुरणपोळीचं जेवण जेवशील किंवा श्रीखंडाचं जेवण जेवशील असं सांगून त्याचं समाधान होत नसतं. कारण त्याचं म्हणणं असतं उद्या मला काय ताटात पडणार आहे ते माहिती नाही, 3 महिन्याचं कुठे चर्चा करतोय आपण. आणि त्यामुळे हा मुद्दा बरोबर आहे. पण अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारची जबाबदारी अधिक वाढते. कारण साठेबाज कोण आहेत, त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे आशीर्वाद आहेत, त्या राजकीय नेत्यांमध्ये आपल्या मित्रपक्षांचे कोण आहेत, प्रतिस्पर्धी कोण आहेत, हे सगळं शोधून या सगळ्यावर आगीत तेल ओतणारे पत्रकार कोण आहेत, या सगळ्यावर बारीक लक्ष असणं आवश्यक आहे. कारण कुठे एक भूलचूक झाली तर जे मिळवलेलं आहे ते एका क्षणात गमावण्याची भीती आहे. हे जे सगळे व्हिडिओ सध्या चालू आहेत, कालही मी त्याचा उल्लेख केला की भाजपा एक आता निवडणुका जिंकण्याचं मशीन बनलेलं आहे. आणि त्यामुळे कुठे निवडणूक असली तरी जे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, तृणमूल असेल, अजूनही केरळ तमिळनाडूमध्ये तशी परिस्थिती नाही, पण देशाच्या बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रातले जे पक्ष आहेत ते भाजपाशी लढूच शकत नाही आहेत. आणि जे लढू शकत नाहीत ते रडू शकतात, आणि रडू शकतात तर मग ते काडी करून काहीतरी षडयंत्र करून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. या सगळ्यामध्ये राजकीय कुस्ती चालू राहील. त्याच्यामध्ये काही मला भाष्य करायचं आत्ता गरज नाही, कारण राजकारण हे राजकारणासारखं असतं. आणि जर भाजप आत्ता विरोधात असता तर भाजपानेही या परिस्थितीचा फायदा घेऊन कशाप्रकारे काँग्रेसने देशाची अवस्था वाईट करून ठेवलेली आहे, भाजपने अशाच प्रचार केला असता. आणि त्यामुळे काँग्रेसने किंवा इतर विरोधी पक्षांनी अशा प्रकारचा प्रचार केला तर मला त्याचं आश्चर्य वाटत नाही आहे. पण नुसता प्रचार करण्यात पुरतं हे न थांबता काहीतरी कट कारस्थान करून हे संकट आणखीन मोठं कसं होईल असा जर विचार करून कोणी काम करत असेल म्हणजे ते त्याच्यातनं भाजपाचं जे व्हायचं ते होईल. आत्ता तशा निवडणुका नाही आहेत आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका अजून लांब आहेत, पण जे काही भाजपाचं नुकसान व्हायचं ते नुकसान होणारच आहे, पण जे काही नुकसान व्हायचं ते होईल. पण याच्यातनं जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सामान्य शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते परवडण्यासारखं नाही आहे. कारण त्याची चूल पेटली नाही, त्याची मुलं शिकली नाहीत तर मग एक हे संकट दीर्घकालीन आपल्याला प्रभावित करू शकतं. आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत पहिली गोष्ट करणं आवश्यक आहे म्हणजे हे जे सगळं लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवणं की पेट्रोल डिझेलचा पुरवठा कुठेही कमी पडणारा नाही आहे. किंमत कदाचित जास्त द्यावी लागेल. आत्ता जे भाव आहे त्याच्यात आणखीन 5 रुपये 10 रुपये वाढू शकतील. 10 रुपये भाव वाढले तरी अनेकांना त्याचा खूप मोठा फटका सहन करावा लागतो, महागाई सहन करावी लागते. पण असं होणार नाही की पेट्रोल डिझेल उपलब्धच होणार नाही. त्यामुळे पहिला मुद्दा ही डोक्यातनं गोष्ट काढून टाका की अशा प्रकारची टंचाई काय होते, कारण कोणीतरी काळा बाजार केला की मग तिथे जे खास करून ग्रामीण भागातले जे पेट्रोल पंप आहेत तिथे मर्यादित साठा मर्यादित पुरवठा होतो. त्यामुळे त्या सप्लाय चेनमधल्या कुठल्या तरी गोष्टीमुळे तिथे तो थोडासा टंचाई असल्यासारखी गोष्ट होऊ शकते. त्यामुळे साठा करायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट हे जे सगळे याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवून कदाचित जून महिन्याच्या सुरुवातीला जर हे संकट टळलं नाही तर शेतकऱ्यांसाठी एक असंही पॅकेज जाहीर केलं पाहिजे की या खरीप हंगामाची शेती करूच नका. जर शेती करणार नसाल तर तुम्हाला एक रोख रक्कम शेती न करण्याची, मी तुम्ही म्हणाल काय पैशाची उधळपट्टी आहे, पण शेती करून त्याचं नुकसान होऊन नंतर नुकसान भरपाई मग पुन्हा विमा आणि या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा शेती न करण्याबद्दल काही नुकसान भरपाई आणि त्याच्या बदली मनरेगाच्या अंतर्गत काम जर मिळालं तर शेतकऱ्याच्या घरात या खरीप हंगामामध्ये चूल पेटू शकेल. सरकारने आत्ता तातडीने निर्णय घ्यायची गरज नाही आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून जूनच्या पहिल्या आठवड्यात काय होतं, काय परिस्थिती आहे त्याच्यावर आधारित निर्णय घ्यायला पाहिजे. पण अशा प्रकारचं एक विचार सरकारने तयार ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे भ्रामक समजुती निर्माण करतात अशा पत्रकारांवरही कृपादृष्टी न दाखवता त्यांना देखील घेरलं पाहिजे, त्यांना देखील जाब विचारला पाहिजे. जर त्याच्यावरच्या गोष्टीची गरज असेल, आदर सत्काराची गरज असेल तर त्या वरच्या लेवलचा आदर सत्कार केला पाहिजे. पण किमान त्यांना मोकळ्या सांडासारखं मोकळं सोडून काही वाटेल ते भ्रामक समजुती पसरवण्यात ते त्यांना करू देता कामा नये.
तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये की जी पिकं यावर्षी घ्यायची आहेत त्याच्यामध्ये कुठली पिकं समजा कमी पाण्याची किंवा अशी कमी खतं लागणारी पिकं घेतली तर त्याला हमी भावाची काहीतरी तरतूद करून, म्हणजे या सगळ्यामध्ये मार्ग काढता येऊ शकेल. हे नेहमीच्या गोष्टीचं नाही आहे, पण तरी देखील त्याचं नियोजन करून त्याच्यासाठी AIचा वगैरे काय ते वापर करून, कारण मुख्यमंत्री म्हणले आम्ही AIचा वापर करतो सगळ्यासाठी, तो वापर करून याच्यावर मार्ग काढता येऊ शकेल. लोकांनी ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की पराचा कावळा करण्याचा प्रयत्न करतोय. परिस्थिती गंभीर आहे, परंतु हाताबाहेर गेलेली नाही आहे आणि जाणारही नाही आहे. त्यामुळे या अशा बातम्या, भडकाऊ बातम्या TV वर बघताना शांत राहून आपल्याला काय करायचं आहे आणि आपण या सध्याच्या परिस्थितीत एक देश म्हणून, एक राज्य म्हणून एकत्र राहून कशा प्रकारे मार्ग काढू शकतो, काय करू शकतो, यासाठी सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.